विशंभरची तब्येत बिघडल्यामुळे त्याने केला श्रावणीचा धावा. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, अनुराधा घरामध्ये खूप मोठा बॉम्ब टाकते. सानिकाचं लग्न ठरवून आली हे ऐकल्यानंतर सगळे शॉक होतात. शुभ म्हणतो, आई तू लग्न ठरवलं, पण कोण आहे मुलगा? पण माजुरडी अनुराधा म्हणते, हा आमच्या घरातला मामला आहे, यामध्ये कुणी बाहेरच्याने लक्ष घालू नये. आता शुभीला मात्र खूप आनंद होतो आणि ती म्हणते, आई बरोबर बोलतेस, आणि तू बरं झालं सानिकाचं लग्न ठरवलं. शुभीचे बाबा म्हणतात, पण कारभारनी कोण आहे मुलगा? अनुराधा म्हणते, मुलगा चांगला आहे आणि श्रीमंत घराण्यातला आहे आणि तो सानिकाच्या बाळाला स्वीकारायलाही तयार आहे. श्रावणी म्हणते, दुसऱ्याच्या बाळाला कोण का स्वीकारेल? नाही म्हणजे मुलगा चांगला आहे ना? अनुराधा म्हणते, ए नटमोकरे, तुला काय करायचं ग? हे जे काय घडतं ना ते फक्त तुझ्यामुळे. शोभी म्हणते, आमच्यात नको नाक खुपसू, चल स्वयंपाकाला लाग. इकडे विशंभर फाईल बघत असतो आणि त्याला ठसका लागतो. तो आता पाणी घ्यायला जातो आणि बघतो तर काय, पाण्याचा ग्लास रिकामी असतो. तो आता आवाज देतो, जरा पाणी घेऊन ये श्रावणी बाळा. आणि त्याला एकदम जाणीव होते की श्रावणी नाही. हे सगळं अपर्णा बघत असते आणि म्हणते, तुम्हाला श्रावणीची खूप आठवण येते ना? आता मात्र विशंभरच्या चेहऱ्यावर अजिबात राग नसतो. तो नाही, असं काही नाही, पाणी हवं होतं. आता अपर्णा पाणी घेऊन येते आणि म्हणते, भैयासाहेब तुम्ही श्रावणीचं नाव घेणं सोडून दिलं, पण ती तुमची मुलगी आहे हे तर नाकारता येत नाही ना? ती कुठल्या त्रासात आहे हे तुम्हाला माहिती आहे का? विशंभर म्हणतो, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. अपर्णा म्हणते, तुमच्या मुलीला सगळे मिळून त्रास देत आहेत, हे ऐकून भैयासाहेब तुम्हाला काहीच नाही वाटणार का? आता मात्र विशंभर हळूहळू पिघळतो. आता जेवण होतो. शुभी म्हणते, चला चला वरांड्यात झोपायला चला. आता श्रावणी झोपायला तर जाते, तिच्या मागे शुभू पण बघतो तर काय, अनुराधाने सगळा पसारा मांडलेला असतो. अनुराधा शुभीकडे बघते आणि शुभी खुदुखुदू हसत असते. शुभ म्हणतो, हा पसारा कुणी घातला? आई तुला माहिती आहे ना श्रावणी बाहेर झोपते. शुभी म्हणते, का श्रावणीसोबत तुला झोपायचं की काय? म्हणजे बाहेर श्रावणीसाठी जागा आहे, बघितलं का आई? अगं ह्या बैलाला पण बायकोसोबत बाहेर झोपायचंय. शुभ म्हणतो, एकदा नाही शोभताईला बाहेर झोपायलाच लावू एकटी, त्याशिवाय हिला नाही कळणार. शुभ म्हणते, आमच्या हक्काचं घर आहे, आमच्या हक्काचा बाप आहे, आमच्या हक्काची आय आहे, आम्ही काही कुणी भिकारी किंवा कुणी आणत नाही बाहेर झोपायला. शुभ म्हणतो, श्रावणी पण एक स्त्री आहे, विसरली काय तू? तुम्हाला तिला छळायला लाज नाही वाटत? अगं लाजा विकून खाल्ल्यात का तुम्ही? शुभ म्हणते, आई बघितलं बायकोचा बैल. अनुराधा म्हणते, अये लाजा कुणाच्या काढतोय? आम्ही एवढं छळतो त्रास देतो, एवढं जर वाटत असेल ना चला चालते वा. शुभ म्हणतो, आई श्रावणी ते शुभू जाऊ दे ना, अरे मी झोपते ना बाहेर, तू झोप आतमध्ये. बाबांचा, श्रावणी खरंच मला खूप वाईट वाटतं आणि लाज पण वाटते की आमच्या घरामध्ये मी सुनेला जागा देऊ शकत नाही. श्रावणी ते, बाबा तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, काही हरकत नाही, मी झोपते ना बाहेर. आता श्रावणी बाहेर झोपायला जाते. विशंभरच्या डोक्यामध्ये अपर्णाचे शब्द खेळत असतात. तो आता फोन करतो आणि काहीतरी सांगतो. तुम्हाला काय वाटतंय, विशंभरचे माणसं आता श्रावणीला बाहेर बघतील का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.